स्टार्ट करू लेक्चर. पहा, फर्स्ट एमसीक्यू आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रायटेरिया फॉर कॉन्ग्रुएन्स ऑफ अ ट्रायंगल. कोण तुमचा फ्रेंड नाहीये? एसएसए फ्रेंड नाहीये, बरोबर. हो सर, एसएसए नाही आहे. फ्रेंड्स कोण कोण आहेत सांगा मला. पहिला फ्रेंड एसएस, एएसए, एएसए, आरएचएस, एसएसएस. एसएसएस आणि आरएचएस. ओके, हे तुमचे 5 फ्रेंड्स आहेत. ओके, बस हे क्लिअर पाहिजे, हा टॉपिक अख्खा क्लिअर होता. ओके, हे 5 फ्रेंड्स. आणि कोण नाहीयेत हे देखील माहित पाहिजे. कोण नाहीयेत हे देखील माहित पाहिजे. एसएसए नाहीये, एसएसए नाहीये. आणखी एएस आहे नाही का. आणखी कोण नाहीये? ए पण नाहीये. ए पण नाहीये, ए पण नाहीये. आणखी एक कोणतरी नाहीये, आठवतोय का? एसएसए, एएसएस नाही का. एएसएस, एसएसए आणि एएसएस हे तिघे नाहीयेत. चल पुढे जातो. काय म्हटलं होतं इथं? एक कुणाला सॉल्व्ह झाला का हा क्वेश्चन? येस, सॉल्व्ह झाला का विचारतोय नाही का. येस, ए म्हणतोय, आर्यन म्हणतोय ए आहे. पाहू, चेक करू नाही का. इफ एबी इज इक्वल टू क्यू आर, एबी इज इक्वल टू क्यू आर, बीसी इज इक्वल टू पी आर अँड सीए इज इक्वल टू पी क्यू, देन कोणते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट? ऑप्शन बी. चलो पाहतो नाही का. मला पण नाही माहिती. पहा इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. अगोदर एबीसी ट्रायंगल ड्रॉ करून घेतो इथे. हो सर, ऑप्शन बी. ए बी सी. आणखी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. आणखी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. पीक्यू आर. आणखी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. पीक्यू आर. सर बीच आहे. हा, काय म्हटलं त्यांनी की एबी इज इक्वल टू क्यू आर आहे. एबी, एबी कुठे? इथे. एबी इज इक्वल टू क्यू आर. एबी इज इक्वल टू क्यू आर म्हणजे ही आहे नाही का. एबी इज इक्वल टू क्यू आर. नंतर पुढे काय म्हटले? बीसी इज इक्वल टू पी आर. बीसी इज इक्वल टू पी आर. बीसी कुठे? इथे. बीसी इज इक्वल टू पी आर. इथे बीसी इज इक्वल टू पी आर. त्याच्यानंतर पुढे जातो. पुढे काय म्हटलेलं आहे? सीए इज इक्वल टू पीक्यू. सीए इज इक्वल टू पीक्यू. सीए इज इक्वल टू पीक्यू. इथे. आता पहा मी कसं लिहितोय. आता मला कोणता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचा? एबीसी ना. ट्रायंगल एबीसी असेल कॉन्ग्रुएंट कुणाशी? पहा, ए अँगल कुणाशी कॉन्ग्रुएंट असेल? ए अँगल जो आहे ना, हा सिंगल वाली लाईन आणि या 3 लाईन्स मधला आहे नाही का. कुठे? सिंगल वाली लाईन आणि 3 लाईन्स मधला अँगल हा क्यू आर. म्हणजे ए शी आहे मॅच क्यू झाला पाहिजे. ए शी क्यू मॅच झाला पाहिजे. बी पहा अँगल कुठला आहे? बी हा सिंगल येलो वाली लाईन आणि डबल ही ब्ल्यू वाली लाईन यांच्या मधला अँगल आहे. मग कुठे? ते सिंगल येलो वाली लाईन आणि डबल ब्ल्यू वाली लाईन यांच्या मधला अँगल आर आहे. म्हणजे बी शी कॉन्ग्रुएंट आहे आर. आणि सी शी पहा, सी हा 3 लाईन्स आणि या 2 लाईन्स यांच्या मध्ये आहे. इथे 3 लाईन्स आणि या 2 लाईन्सच्या मध्ये पी आहे इथे. याच्याशी आहे पी. म्हणजे असे ऑप्शन्स पाहिजेत की ए ला क्यू मॅच झाला पाहिजे, बी ला आर मॅच झाला पाहिजे आणि सी ला पी मॅच झाला पाहिजे. असा कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन बी. बी येणार आहे. बी पहा ना, सी शी पी मॅच झालेला आहे. पहा, सी शी पी मॅच झालेला आहे. फर्स्ट लेटर सी शी पी मॅच झालेला आहे. सेकंड मध्ये बी शी आर मॅच व्हायला पाहिजे होता. बी शी आर मॅच झालेला आहे. आणि लास्टला सी शी पी मॅच व्हायला पाहिजे होता. सॉरी, ए शी क्यू मॅच व्हायला पाहिजे होता. होतोय, ए शी क्यू मॅच होतोय. सो हे आन्सर करेक्ट होतं बी वालं नाही का. थोडा विचार करायचा होता. क्लिअर आहे सर्वांना? जाऊ का पुढे? हो सर. एक मिनिट, अटेंडन्स घेतो. काय रे, सॅटर्डेला याल का? 4 ला याल का क्लासवरती? हो सर. नंबर सिस्टीम स्टार्ट करू, रिव्हिजन करू. ओके, नंबर सिस्टीम. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांचा नंबर सिस्टीम चालू करू. जे जुनेवाले आहेत त्यांची रिव्हिजन होऊन जाईल. ओके, नंतर टेस्ट सिरीज लॉन्च करतोय लवकरच. मग जे नवीन स्टुडंट आहेत त्यांचा नंबर सिस्टीम होईल, प्लस तुमची रिव्हिजन होईल. एकदा का दोघांचं पॅरलली झालं की लगेच टेस्ट देऊन टाका नंबर सिस्टीमची.
क्लिअर आहे की प्रॉब्लेम? किती वाजेपर्यंत? 4 to 6 मीच घेतो नाही का, फर्स्ट सेशन मीच घेतो. आपण ग्रॅज्युअली चालू करतोय, हळूहळू चालू करतोय. ओके, या सॅटर्डेला? हो या सॅटर्डेला. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर चालेल. टाकतो ग्रुपवर, टाकतो अपडेट. सर फक्त मॅथ्स असेल का सॅटर्डेला? मॅथ्स असेल. नोटबुक्स घेऊन या आणि टेक्स्ट बुक पण घेऊन या. नोटबुक आणि टेक्स्ट बुक. हो सर चालेल. जे नवीन आहेत त्यांना पूर्ण रिवाइज करून देतो कन्सेप्च्युअली नंबर सिस्टीम. जे जुने आहेत त्यांची रिव्हिजन होऊन जाईल. टेक्स्ट बुक घेऊन या, नोटबुक घेऊन या, तुमचे डाऊट्स असतील ते विचारा. ओके, आणि नंतर ऑनलाईन टेस्ट द्या. जशी आपली युक्लिड्स जॉमेट्रीवरती टेस्ट झाली होती ना त्या टाइप मध्ये देऊन टाका. 1 मिनिट, अटेंडन्स घ्यायची होती ना. यार तुम्हाला बोर नाही झालं का रे ऑनलाईन मध्ये? हो सर झालंय. या ना मग भेटू ना आपण लवकर. इथूनच घेतो यार, तिथून बाहेर पडलो मी. जातो पुढे नाही का. तर 2 MCQ क्लिअर झाले. आता हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू, एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम. हा एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आणखी 2 MCQ सॉल्व्ह करू, म्हणजे थोडं इंटरेस्टिंग होईल नाही का, सेशन इंटरेस्टिंग होईल. जास्त लोड नाही वाटणार, कारण हे हेवी प्रॉब्लेम्स आहेत थोडे. मे बी मला असं वाटतं की तुम्हाला हेवी वाटतात कधी कधी, बट ठीक आहे करू. त्याच्यासाठी केली प्रोव्हिजन मी की MCQ प्लस एक्सरसाइजचे प्रॉब्लेम्स, म्हणजे दोन्हीकडे पॅरलली आपल्याला पुढे जाता येईल. आता व्यवस्थित रीड करू. काल पण तुम्हाला दिला होता मी हा सॉल्व्ह करायला, तरी पण रीड करून सांगतो. पहा काय म्हटलेलं आहे. 2 साइड्स AB आणि BC अँड मेडियन AM. मेडियन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? मेडियनची खासियत अशी असते, ट्रायंगलला मेडियन असते आणि ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून काढलेली ती लाईन असते त्याच्या समोरच्या साईडला. ओके, काय म्हणतो मी? मेडियन म्हणजे काय सांगतोय तुम्हाला. मेडियन म्हणजे ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधनं, ट्रायंगलचा व्हर्टेक्स म्हणजे हे ABC हे ट्रायंगलचे व्हर्टेक्स झाले. तर या व्हर्टेक्स मधून ट्रायंगलच्या साईड वरती काढलेली लाईन अशी लाईन असते की तिच्या समोरच्या साईडला बायसेक्ट करते. त्याला म्हटलं जातं मेडियन. मेडियनची खासियत अशी असते की ही लाईन ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून ड्रॉ केलेली असते आणि समोरच्या साईडला इक्वली डिवाइड करते. म्हणजे आता AM जर मेडियन असेल ना तर हे जितकं असेल तितकंच हे असेल. PN मेडियन असेल ना, हे डिस्टन्स जितकं असेल तितकंच हे असेल. याला म्हटलं जातं मेडियन. तर क्वेश्चन वाचतो. 2 साइड्स AB आणि BC and median AM of one triangle ABC are respectively equal to sides PQ आणि QR are respectively. ओके, म्हणजे PQ आणि QR हे इक्वल आहेत सांगितलंय नाही का. इक्वल साइड्स म्हटले PQ आणि QR. म्हणजे इथे असं त्यांना म्हणायचं आहे की PQ जितकं डिस्टन्स आहे काय म्हटलंय, इक्वल साइड्स PQ and QR and the median PN of triangle PQR, then show that की triangle ABM is congruent to PQN. ABM आणि PQN हे कॉन्ग्रुएंट असं सांगितलेलं आहे. म्हणजे या 2 मेडियन्स ड्रॉ केलं ते इक्वल आहेत सांगितलंय, इक्वल लेंथचे आहेत. येस, त्यांना असं म्हणायचं आहे की AB आणि BC साइड्स इक्वल आहेत PQ आणि QR शी. म्हणजे AB साइड जितकी आहे, AB साइड जितकी आहे तितकीच PQ आहे आणि BC साइड जितकी आहे, BC साइड जितकी आहे तितकीच QR आहे. पहा पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो क्वेश्चन तुम्हाला. काय म्हटलेलं आहे पहा. हे 2 ट्रायंगल्स आहेत. आता मी माझ्या लँग्वेज मध्ये सांगतो, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. हे 2 ट्रायंगल्स आहेत ABC आणि PQR. या 2 ट्रायंगल्स मध्ये AB जितकी आहे तितकीच PQ आहे. हे इनपुट दिलेलं आहे आपल्याला. AB जितकी आहे तितकीच PQ आहे. AM जितकी आहे तितकीच PN आहे. AM जितकी आहे तितकीच PN आहे. आणि थर्ड इनपुट आपल्याला असं दिलेलं आहे की BC जितकी आहे, म्हणजे ही टोटल BC लेंथ जितकी आहे तितकीच QN लेंथ, QR लेंथ आहे, तितकीच QR लेंथ आहे. आणि पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे या AM आणि PN या 2 मेडियन्स आहेत. ओके, मेडियन्सची खासियत अशी असते
की मेडियन्स त्या अँगलच्या समोरच्या साईडला इक्वली डिवाइड करते याला म्हटलं होतं मेडियन. ओके, म्हणजे एएम जर मेडियन असेल बीसी वरती तर जितकं डिस्टन्स बीएम असेल ना तितकंच एमसी असेल, जितकं डिस्टन्स क्यूएन असेल ना तितकंच एनआर असेल. ओके, आता फर्स्ट प्रॉब्लेम जर तुम्ही ऑब्झर्व केलात व्यवस्थित, हा फर्स्ट प्रॉब्लेम पहा. याच्यामध्ये सांगितलंय की हा ट्रायंगल एबीएम अँड ट्रायंगल PQN हे दोघे कॉन्ग्रुएंट दाखवायचे. इथे लिहितो मी in triangle ABM and triangle PQN या दोन ट्रायंगल मध्ये मला सांगा काय लिहू, कसे कॉन्ग्रुएंट दाखवू. AB इज इक्वल टू PQ लिहू का सांगा. हो सर, गिव्हनच आहे. AM इज इक्वल टू PM पण लिहून टाकतो, म्हणजे त्या दोन मेडियन्स आहेत, हे पण गिव्हन आहे. आणि थर्ड लिहून टाकतो ना रे की पहा, हे तर सांगितलं होतं आपल्याला त्यांनी, हे तर सांगितलं होतं की बीसी जितकी आहे तितकीच क्यूआर आहे. ओके, बीसी जितकी लेंथ आहे, हे इथे रेडने मार्क केलंय ना मी, बीसी जितकी आहे तितकीच क्यूआर आहे, हे तर इनपुट होतं. मग मला सांगा बीसी जितकी आहे तितकीच क्यूआर आहे, तर बीसीचा जर निम्मा नाही का, हाफ ऑफ बीसी इज इक्वल टू हाफ ऑफ क्यूआर असेल ना रे. जर हो सर. हाफ ऑफ बीसी म्हणजे कोणतं डिस्टन्स आहे, हाफ ऑफ बीसी म्हणजे बीएम डिस्टन्स आहे ना. बीएम डिस्टन्स आहे. आणि हाफ ऑफ क्यूआर म्हणजे हे क्यूएन डिस्टन्स आहे, अरे म्हणजे हे पण झालं की हा जितकं बीएम डिस्टन्स आहे ना तितकंच क्यूएन डिस्टन्स आहे, हे पण एक मिळालं की बीएम जितकं डिस्टन्स आहे तितकंच क्यूएन डिस्टन्स आहे. याला म्हणेन थर्ड. ओके, थर्ड. आणि रिझन काय द्याल, याचं रिझन काय देता येईल, बीएम इज इक्वल टू क्यूएन, हे रिझन आहे. ओके, हे रिझन आहे, म्हणजे हे असं लिहाल आणि याला काहीतरी इक्वेशन द्याल नाही का, याला ए इक्वेशन म्हणा, फ्रॉम इक्वेशन ए म्हणा, ते म्हणा फ्रॉम इक्वेशन ए. ओके, कारण हे प्रूव्ह करावं लागेल. मग आता मला सांगा रे, कोणत्या रूल नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. एबीएम इज कॉन्ग्रुएंट टू पीक्यूएन, बोला. अरे ही साइड कोणता रूल, SSS. झालं, हेच आन्सर आहे की बाय एसएसएस रूल ऑफ कॉन्ग्रुएन्स. सर आणि CM is equals to RN by CPCT. काय म्हटलं, CN काय म्हणतोस हर्ष, काय इक्वल आहे. श्रीरज. हा श्री, काय म्हणतोस, काय इक्वल आहे. सर CM is equals to RN. CM इज इक्वल टू RN, हा बरोबर. CPCT. हा, CM इज इक्वल टू RN. CPCT नाही म्हणता येणार. हे दोन ट्रायंगल्स बघतोयस ना रे तू, हे दोन ट्रायंगल्स बघतोय श्री, हे बघ, हे दोन ट्रायंगल्स बघतोयस. येस, आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर मला सांगा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जर असतील तर मी असं म्हणू का, हा जितका बी अँगल आहे ना तितकाच हा क्यू अँगल असेल, म्हणू का रे सीपीसीटी नुसार, कारण हे दोन ट्रायंगल तर कॉन्ग्रुएंट झाले ना. हो सर. असं लिहून टाकतो मी की अँगल एबीएम इज इक्वल टू आहे अँगल पीक्यूएन. हा पेन दिसतोय का रे व्हायोलेट कलरचा. हो सर, दिसतो. याला रिझन देतो सीपीसीटी बाय सीपीसीटी. येस, आता सेकंडला जाऊ आपण, सेकंडला जाऊ. पहा, सेकंड पहा, एबीसी आणि पीक्यूआर कॉन्ग्रुएंट दाखवायचे. एबीसी आणि पीक्यूआर म्हणजे कोणते ट्रायंगल पहा, एबीसी म्हणजे हा मोठावाला ट्रायंगल एबीसी, आणि पीक्यूआर म्हणजे हा मोठावाला. या दोन ट्रायंगल मध्ये काय कॉमन दिसतंय रे तुम्हाला. सर AB इज इक्वल टू PQ गिवन. AB इज इक्वल टू PQ गिवन आहे. पुढे आणखी BC is equals to PR. हा, BC इज इक्वल टू क्यूआर नाही का, गिवनच आहे ना. BC इज इक्वल टू क्यूआर, पहा ना, ABC इज इक्वल टू क्यूआर गिवन होतं ना. ही जितकी लेंथ आहे तितकी सी आहे. आणि हा अँगल पण नाही का, आता प्रूव्ह केलं ना की अँगल बी पण कॉन्ग्रुएंट आहे म्हणून सीपीसीटी नुसार.
ओके, समजलं का? येस, सांगतो पास. AB इथे लिहितो, इन ट्रायंगल, लिहू आता, पुढे आहे कसं नाही. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. यामध्ये असं लिहितो मी, त्यामध्ये असं लिहितो की AB इज इक्वल टू PQ आहे, त्याला म्हणतो गिवन, नाही का, गिवन आहे. पुढे लिहितो की BC इज इक्वल टू QR आहे, BC इज इक्वल टू QR आहे, हे पण गिवन आहे. आणि थर्ड लिहितो की आत्ता दाखवलं की अँगल B इज इक्वल टू अँगल Q आहे, अँगल B इज इक्वल टू अँगल Q आहे. प्रूव्ड आहे, नाही का, हे प्रूव्ह केलं आता आपण बाय CPCT नुसार, नाही का. इथे 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 सांगितलं ना तुम्हाला, आहे व्हायलेट कलरनी, ती गोष्ट आहे. ओके, मग आता मला सांगा, या दोन ट्रायंगलची ही साइड, हा अँगल आणि पुन्हा ही साइड इक्वल आहे, म्हटलं की कोणत्या रूल नुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे? SS. ओके, बाय SS रूल ऑफ कॉन्ग्रुएन्स. गुड, वैष्णवी ना, SS रूल ऑफ कॉन्ग्रुएन्स. चलो, क्लिअर असेल तर पुढे जातो, MCQ आहे पुढे. हो सर. येस, विचार सॉरी, क्लिअर आहे ना आता साऊंड? हो सर, क्लिअर आहे. करा, सॉल्व करा. कोण सांगता आन्सर पाहू, नाही का? सर बी आहे आन्सर. येस, ट्रायंगल काढा तो अगोदर, नाही का, ABC. सेजल म्हणते 50 डिग्री. ओके, सेमच असेल काय? हो सर, सेमच राहील. हो सर. पहा, 50 डिग्रीच असेल. वा, पाहतो, सर्वजण म्हणताय 50 म्हटलं तर करेक्ट असेल, नाही का, बट पाहून घेतो. इन ट्रायंगल ABC, मी तर पहिल्यांदा ABC ट्रायंगल काढेन असं. ABC, इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू AC म्हटले, AB जितकी आहे तितकीच AC आहे. अँगल B 50 आहे, अँगल B 50 आहे, तर अँगल C किती असेल? अरे, कोणतं थेरम सांगा रे, कोणतं थेरम? आयसोस्केलस ट्रायंगलचं थेरम पाहिलं होतं ना? Opposite angles of the equal sides are equal. Yes, angles opposite to equal sides of an isosceles triangle are equal. काय होतं स्टेटमेंट? Angles, लिहितो, पाठ पाहिजे नाही का, angles opposite to an equal side of an isosceles triangle are equal. मग या दोन साइड्स इक्वल्स आहेत, AB आणि AC, त्यांच्या समोर असणारे, ऑपोजिट असणारे अँगल्स देखील इक्वल असतील, म्हणून हा एक्स पण 50 डिग्री होईल, एक्स पण 50 डिग्री होईल. सो आन्सर तर बी असेलच. जातो पुढे. आता करा, ट्राय करा क्वेश्चन. सेम वेने तसाच विचार करा, नाही का, ट्रायंगल ड्रॉ करा, पहा BC इज इक्वल टू AB दाखवा, B 80 आहे दाखवा, तर A चा फाइंड आउट करा.
सर क्वेश्चन दाखवता. दिसत नाही क्वेश्चन? हा दिसतंय. सर सी आहे आन्सर. मृण्मय म्हणतो सी आहे. ओके, आणखी कुणाचं काय आन्सर डिफरंट? मृण्मयचं सी आहे. सर माझा पण सी आहे. मृदुलचं पण सी आहे का? ओके, आणखी रे? सेजल म्हणते 50. हा, सेजलचं सीच होतं. हा चला, सेजलचं पण सी आहे. का रे, बाकीच्यांना काय आलं? इतकं डिफिकल्ट आहे? वाटत तर नाहीये. येस, सॅटर्डेला फक्त मॅथ्स घेईन, नाही का? सॅटर्डेला मॅथ्स घेईन फक्त. ग्रॅज्युअली सुरू करणार आहे. हळूहळू आपण सेशन्स वाढवत जाऊ. आदित्य म्हणतो सी आलं. आदित्यचं पण आलं सी. आदित्य सांगतो रे, पहा. ट्रायंगल एबीसी आहे ना, ड्रॉ करून घेतो ट्रायंगल एबीसी. त्याला म्हणतो ए बी सी. बीसी इज इक्वल टू ए बी. बीसी इज इक्वल टू ए बी. बीसी जितकी आहे तितकीच ए बी आहे. अँगल बी इज 80 डिग्री. अँगल बी इज 80 डिग्री. देन अँगल ए इज, अँगल ए विचारले रे, अँगल ए विचारले. ओके, सांगतो पहा. 50. वैष्णवी पण म्हणते 50. वैष्णवी पण म्हणते 50. सी. पहा, मला सांगा, आताच थेरम पाहिलं ना आपण. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल असतो की त्या ट्रायंगल मध्ये दोन साइड्स इक्वल असतात. आता इथे एबी इज इक्वल टू बीसी दिले, म्हणजे या दोन साइड्स आहेत, इक्वल आहेत. तर आयसोस्केलस ट्रायंगलचे थेरम काय सांगत होतं आपल्याला, की इक्वल साइडच्या ऑपोजिट असणारे अँगल पण इक्वल असतात. मग हा जर अँगल एक्स असेल, हा जर एक्स असेल, या साइडच्या समोरचा अँगल जर एक्स असेल, तर मला सांगा या साइडच्या समोरचा अँगल पण किती होईल रे? एक्सच होईल, बरोबर. या समोरच्या साइडचा अँगल जर एक्स असेल तर याच्या समोरचा अँगल पण एक्सच होईल. आणि तुम्हाला पुढे जाऊन माहितीये की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. ओके, द सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. द सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. म्हणजे तिघांना मी ऍड करतो ना, हा एक्स प्लस हा एक्स प्लस हा 80, या तिघांची सम येईल 180. या तिघांची सम येईल 180. 180 ला प्लस 180 तिकडे गेल्यावरती मायनस 180 होईल. आणि एक्स प्लस एक्स होईल 2x इज इक्वल टू 180 मायनस 80 असतं 100. आणि एक्स इज इक्वल टू 100/2, जे की असतं 50. एक्स इज इक्वल टू असेल 50. सो सी इज द करेक्ट आन्सर. समजलं का सर्वांना? बोला. येस, क्लिक झालं काय? लॉजिक क्लिक झालं का? की इथे या दोन साइड्स इक्वल दिल्या होत्या ना, मग याचा समोरचा अँगल एक्स माना ना. ओके, लेट द अँगल इन फ्रंट ऑफ ए बी इज एक्स. याला एक्स माना. जर हा एक्स असेल तर हा ऑटोमॅटिकली एक्स होईल. मग हा एक्स असेल, हा 80 आहे. तर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. मग एक्स प्लस 80 इज इक्वल टू 180 लिहून टाकलं आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, जी की आली 50. गुड. चलो, क्लिअर असेल तर हँड रेज करा फक्त, नाही का? गुड.
पुढे जातो पहा. चला एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. एक्सरसाइज 7.3 मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हा पहा काय म्हटलंय. बी अँड सी एफ आर टू इक्वल अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल एबीसी. यस, मला माईक ऑन करून सांगा की ट्रायंगलचा अल्टिट्यूड म्हणजे काय असतं. हाईट. हाईट. बट त्याची स्पेशालिटी काय असते. हाईटची अल्टिट्यूडची हाईटची स्पेशालिटी काय असते ट्रायंगलच्या. ओके, व्हर्टेक्स मधून जी लाईन काढतो आपण ती समोरच्या साईडला काय असते, किती डिग्रीचा अँगल करते. 90 डिग्री. बायसेक्ट. येस येस, बायसेक्ट नाही करत. परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असते. बायसेक्टचा मिनिंग वेगळा आहे आणि परपेंडिक्युलरचा वेगळा आहे. ओके, अल्टिट्यूड म्हणजे असं असतं की ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून अशी लाईन काढतो समोरच्या साईड वरती की जी की 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते समोरच्या साईड बरोबर. इथे काय म्हटले पहा. बी अँड सी एफ आर टू इक्वल अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल एबीसी. युझिंग RHS कॉन्ग्रुएन्स रूल prove that the triangle ABC is isosceles. B and CF are two equal altitudes of a triangle ABC. पहा, मला तर काही समजत नाहीये. सो पहिल्यांदा मला ट्रायंगल एबीसी काढावा लागेल आणि नंतर चेक करावं लागेल ते अल्टिट्यूड्स. पहिल्यांदा मी ड्रॉ करून घेतो ट्रायंगल एबीसी बरं का. पहिल्यांदा अगोदर ट्रायंगल एबीसी ड्रॉ करतोय. नॉमिनक्लेचर देऊन ठेवतोय. ए, बी आणि सी. बीई आणि सीएफ आर टू इक्वल अल्टिट्यूड्स. इक्वल आहेत. आता बीई अल्टिट्यूड आहे म्हणजे मला सांगा बी पासून काढलेला आहे तो. मग तो परपेंडिक्युलर असेल त्याच्या समोरच्या साईडला नाही का, समोरच्या साईडला. ओके, हा एक अल्टिट्यूड आहे बीई या ट्रायंगलचा. अल्टिट्यूड म्हणजे काय, त्या व्हर्टेक्स मधून काढलेली लाईन समोरच्या साईडवर की जी समोरच्या साईडला परपेंडिक्युलर असेल. आणि सीएफ एक अल्टिट्यूड आहे. सीएफ म्हणजे सी पासूनच स्टार्ट करावं लागेल ना इथून. असं काढतोय ते परपेंडिक्युलर पाहिजे तो. सीएफ हा झाला सीएफ, हा झाला सीएफ. आणि काय म्हटलंय, हे जे दोन अल्टिट्यूड्स आहेत ना सीएफ आणि बीई आणि सीएफ हे दोघे इक्वल पण आहेत. त्यांनीच दिलंय नाही का, इक्वल पण आहेत, इक्वल अल्टिट्यूड आहेत म्हटलेलं आहे. आणि म्हटलंय RHS कॉन्ग्रुएन्स रूल यूज करा. आता RHS रूल कधी यूज करतोय आपण, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल. बरोबर हर्ष, राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करतो RHS रूल. तर श्रीराज. हा श्री RHS बरोबर. सो प्रूव्ह दॅट ट्रायंगल एबीसी इज आयसोस्केलस. मग त्या RHS चा यूज करा आणि हे प्रूव्ह करा की एबीसी आयसोस्केलस आहे. आता एबीसी आयसोस्केलस असण्यासाठी मला सांगा त्या एबीसीच्या कोणत्याही दोन साइड्स इक्वल दाखवायला पाहिजेत आपल्याला. ओके, काय करता येईल विचार करा नाही का. क्वेश्चन रीड करा अगोदर व्यवस्थित. हे बीई आणि सीएफ अल्टिट्यूड्स आहेत आणि आपल्याला आयसोस्केलस ट्रायंगल आहे हे दाखवायचं. एबीसी एबीसीच्या कोणत्याही दोन साइड्स इक्वल आहेत हे दाखवायचे. म्हणजे असं कन्सिडर करा की तुम्हाला एबी आणि एसी इक्वल दाखवायचे. एबी आणि एसी इक्वल दाखवायचे. काय करता येईल, आणि इनपुट दिलेला आहे की बीई इज इक्वल टू सीएफ आहे नाही का, अल्टिट्यूड जे आहेत ते इक्वल आहेत. मग तुम्हाला सांगतो एक आयडिया करा. ह्या दोन ट्रायंगल वरती फोकस करा. मी जे दोन ट्रायंगल्स लिहितोय, ट्रायंगल एईबी पहा, ट्रायंगल एईबी म्हणजे हा ट्रायंगल बोलतोय एईबी आणि AFC. हा रेड वाला ट्रायंगल. आणि सेकंड वाला ट्रायंगल वरती फोकस करा की AFC बरोबर, AFC याच्यावरती एक फोकस करा. हे जर तुम्ही दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकलात ना, हे जर तुम्ही दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकलात, रेड वाला आणि हा ग्रीन वाला जो की आहे AFC, तर तुम्ही म्हणू शकता नाही का AB इज इक्वल टू AC बरोबर. फर्स्ट दोन लेटर साइड रिप्रेझेंट करत असतात नाही का, दोन लेटर्स ट्रायंगल मधले साइड रिप्रेझेंट करत असतात. म्हणजे AB इज इक्वल टू AC असं म्हणू शकता. आणि मग AB इज इक्वल टू AC दाखवलं, AB इज इक्वल टू AC दाखवलं म्हणजेच काय दाखवलं, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं. म्हणजेच काय दाखवलं, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं. बस काय करावं लागेल बोला. तर BE is equals to FC.
काय म्हणतो, बीई इज इक्वल टू, हा बीई इज इक्वल टू एफ सी, हे तर गिवन आहे बरोबर. म्हणजे बीई इज इक्वल टू एफ सी असं म्हणतो तो, बीई इज इक्वल टू एफ सी किंवा सीएफ म्हण, ठीक आहे, बीई इज इक्वल टू सीएफ म्हण. हे तर गिवन आहे, हे तर गिवन आहे, कारण अल्टिट्यूड इक्वल आहेत सांगितले ना दोन ट्रायंगल मध्ये. आणखी सर अँगल AEB आणि अँगल AFC इक्वल आहे. ओके, अँगल AEB आणि अँगल AFC इक्वल आहेत आणि बोथ आर किती डिग्री आहेत, 90 डिग्री आहेत, कारण ते अल्टिट्यूड्स आहेत नाही का. मग आता इथं RHS रूल काय सांगतो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. RHS रूल आपल्याला असं सांगतो, जेव्हा की दोन ट्रायंगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, दोन राईट अँगल ट्रायंगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तो रेड वाला ट्रायंगल आणि येलो वाला ट्रायंगल दोघे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. आणि राईट अँगल ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी, राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी त्याचा हायपोटेनियस आणि कोणतीही एक साइड इक्वल दाखवा, ऑटोमॅटिकली दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात, असा RHS रूल सांगत होता. म्हणजे एम इतकंच आहे की या दोन ट्रायंगलचा हायपोटेनियस आणि कोणतीही एक साइड इक्वल दाखवायची. आता एक साइड तर तुम्ही दाखवली थी, आता हायपोटेनियस कोणता आहे सांगा मला, रेड ट्रायंगलचा हायपोटेनियस कोणता आहे. हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या समोरची साइड. सर AB. ओके, AB. मग काय तुम्हाला वाटतंय का की AB इज इक्वल टू काय होईल रे, AB इज इक्वल टू काय होईल, याच्या समोरचा कोणता येतोय सांगा या ट्रायंगल मध्ये, AC. AB इज इक्वल टू AC आहे का, AB इज इक्वल टू AC आहे का, बोला. AB इज इक्वल टू AC आहे का. AB इज इक्वल टू AC. डायरेक्टली आता नाहीये पण मग काय करता येईल, हे इक्वल दाखवण्यासाठी काय करता येईल. पहा, हे दोन ट्रायंगल जे होते ना, हे कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते आपल्याला. सो यामध्ये हाईट तर इक्वल मिळाली आपल्याला, हा अँगल पण 90 डिग्री मिळाला, अँगल पण 90 डिग्री मिळाला. आणखी काय करता येईल, सुचतंय का काय. हा रेड ट्रायंगल आणि हा ग्रीन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, काय करता येईल. हे अल्टिट्यूड्स तर इक्वल आहेत असं सांगितलेलं आहे, अल्टिट्यूड्स तर इक्वल आहेत सांगितलेलं आहे. BE and CF are two equal altitudes of a triangle ABC. Using RHS congruence rule, prove that the triangle ABC is isosceles. Right angle, hypotenuse, side. काय करता येईल रे, सुचतंय का काय तुम्हाला. नाही सर. काय करता येईल, प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABC इज आयसोस्केलस दाखवायचं युजिंग RHS कॉन्ग्रुएन्स रूल आणि अल्टिट्यूड्स इक्वल सांगितलेले, म्हणजे ही गोष्ट इक्वल आहे असं सांगितलेलं आहे, अल्टिट्यूड्स इक्वल आहेत. ओके, म्हणजे ही साइड इक्वल आहे, हा अँगल 90 डिग्री आहे. आणखी कोणतं इनपुट दिलंय का त्यांनी आपल्याला. आणखी कोणतं थेरम वापरायचा आहे का कुठला. हो, थेरमच यूज करायचा आहे, RHS थेरम यूज करायचा आहे.
पहा काय सुचते का. बीई इज इक्वल टू CF नाही का. बीई इज इक्वल टू CF. अल्टिट्यूड्स इक्वल दिलेले आहेत. आणखी काय दाखवता येईल इक्वल, कोणती साईड इक्वल दाखवता येईल. BC is equal to CB, common side. BC इज इक्वल टू CB. BC is equal to BC common side. BC. ओके. BC कॉमन साइड आहे, बट कोणत्या ट्रायंगल मध्ये. अच्छा, हे दोन ट्रायंगल घ्यायला पाहिजे होते का आपण. रॉंग घेतले का ट्रायंगल. सर आपल्याला ABC आणि CFB घ्यायला पाहिजे होता. ABC. हा करेक्ट. ABC आणि CFB. CFB. ओके, CFB घ्यायला पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. थोडीशी रफ करतो मी डायग्राम, पुन्हा एकदा सॉल्व्ह करू नाही का. ऍक्च्युली तर थोडी जरा जास्तच गडबड झाली, त्यामुळे समजत नाही. सर आपण FBC आणि ती दुसरी पण घेऊ शकलो असतो. एक मिनिट करून टाकू सॉल्व्ह. एक मिनिट. BE and CF are two equal altitudes of a triangle ABC. Using RHS congruence rule, prove that triangle ABC is isoscalars. Okay. हा इथे ABC हा एक ट्रायंगल आहे. BE आणि CF are two equal altitudes of triangle ABC. BE आणि CF इथून परपेंडिक्युलर टाकतो आणि CF नाही का, आणि CF इथून पण एक परपेंडिक्युलर टाकतो. So using RHS congruence rule, prove that triangle ABC is isoscalars. ABC is isoscalars. अरे असं केलं असतं तर रे आपण. काय झालं गडबड समजलं का तुम्हाला. आपण गेलो हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायला, जे की असं नको करायला पाहिजे होतं. आपण हे दाखवले असते तर सोपं झालं असतं नाही का. हे जर दोन दाखवले असते, त्याच्यावरती जर फोकस केला असता ना आपण. BE आणि CF. मी काय म्हणतोय लक्ष द्या व्यवस्थित, थोडं लक्ष गरजेचं आहे इथे. हे दोन ट्रायंगल वरती जर फोकस केला असता ना आपण, तर मे बी सिंपल झालं असतं आपल्याला. हा ब्ल्यू वाला हा ट्रायंगल आणि इथे येलो वाला हा ट्रायंगल, सॉरी हा ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले असते ना RHS रूल, तर सोपं गेलं असतं आपल्याला. कसं ते सांगतो पहा. आता या दोन ट्रायंगल वरती फोकस करा पाहू. ट्रायंगल BFC. ओके, BFC ट्रायंगल BFC म्हणजे कोणता, ब्ल्यू वाला. अँड ट्रायंगल BFC इज इक्वल टू CFB. आता या दोन ट्रायंगल मध्ये मला सांगा रे, यामध्ये अँगल BFC जितका आहे, तितकाच अँगल आहे CEB. बरोबर, अँगल आहे CEB आणि बोथ आर 90 डिग्री. मग असं म्हणू शकतो ना, हे दोन ट्रायंगल मध्ये ओके, जो एक ब्ल्यू वाला ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये BC हा हायपोटेनियस आहे. बरोबर, आणि हा जो ट्रायंगल आहे ना CEB, त्याच्यामध्ये पण BC हायपोटेनियस आहे. याच्यामध्ये पण BC हायपोटेनियस आहे आणि दोघेही इक्वल आहेत. आणि अल्टिट्यूड्स तर ऑटोमॅटिकली इक्वल दिलेले आहेत आपल्याला त्यांनी. ओके, म्हणजे असं म्हणतो मी इथे की FC इज इक्वल टू आहे FC जितकं डिस्टन्स आहे किंवा CF जितकं डिस्टन्स आहे, तितकंच BF आहे. CF जितकं आहे तितकंच BF आहे. आणि याचं रिझन आहे इक्वल अल्टिट्यूड्स आहेत ते. इक्वल अल्टिट्यूड्स आहेत. ओके, आणि असं म्हणतो की BC इज इक्वल टू BC आहे दोघांमध्ये. ओके, याला म्हणतो की कॉमन साइड.
बीसी इज इक्वल टू बीसी. अरे बट बीसी या दोन्ही ट्रायंगलचे हायपोटेनियस आहेत. पहा ना, येल्लो ट्रायंगलचा हायपोटेनियस, हा येल्लो ट्रायंगलचा इथं राईट अँगल, त्याच्या समोरची साईड बीसी आहे. हा इथे ब्ल्यू कलरचा, हा इथे ब्ल्यू कलरचा, हा इथे ब्ल्यू कलरचा 90 डिग्री, त्याच्या समोरचा हा हायपोटेनियस आहे. येस, मग दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवलेत तुम्ही. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवलेत. कोणते दोन ट्रायंगल्स? तर बीएफसी, बीएफसी ट्रायंगल बीएफसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल, बोला, बीएफसी हा कॉन्ग्रुएंट आहे EB. सीईबी. बी सीईबीशी. बरोबर, सीईबीशी. मला सांगा, हा अँगल जितका असेल दोघांमध्ये, या दोन ट्रायंगल मध्ये अँगल हे इक्वल झाले ना. मग या दोन ट्रायंगल मध्ये हे जे दोन ट्रायंगल्स दिसतात तुम्हाला, त्याच्यामधला हे ऑटोमॅटिकली सी आणि बी अँगल ऑटोमॅटिकली इक्वल होतील बाय सीपीसीटी रूल, बाय सीपीसीटी रूल. ओके, हा सी अँगल आणि हा बी अँगल इक्वल होऊन जातील. म्हणजे मी असं लिहून टाकतो की अँगल येलो ट्रायंगल मध्ये असं लिहितो की अँगल ईसीबी, येलो ट्रायंगल ऑब्झर्व करा, ईसीबी, किंवा अगोदर ब्ल्यू ट्रायंगल मध्ये लिहितो. ब्ल्यू ट्रायंगल मध्ये असं लिहितो मी की अँगल एफ बीसी, अँगल एफ बीसी, एफ बीसी, अँगल एफ बीसी हा इक्वल आहे अँगल, म्हणजे हा वाला अँगल आणि हा वाला अँगल इक्वल आहेत. कुणा बरोबर? ई सी बीशी. ओके, ई सी बीशी, ई सी बीशी. ओके, आणि तुम्हाला माहितीये जर दोन, आता ट्रायंगल ऑब्झर्व करा, ट्रायंगल एबीसी ऑब्झर्व करा. एबीसी मध्ये ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ही गोष्ट समजेल की इक्वल साईडच्या समोरच्या अँगल साईड्स देखील इक्वल असतात, साईड्स देखील इक्वल असतात. मग हे ऑटोमॅटिकली इक्वल होऊन जाईल. ओके, एबी इज इक्वल टू एसी हे इक्वल होऊन जाईल. चलो, थोडा हेवी होता प्रॉब्लेम. जाऊ का पुढे? समजला का? हो सर. टाइम लागणार आहे, हा प्रॉब्लेम समजायला टाइम लागणार आहे, थोडा हेवी आहे. काय करायचं होतंय, जे बेसचे ट्रायंगल्स होते ना, हे जे दोन हायपोटेन राईट अँगल ट्रायंगल्स होते की ज्यांचा बेस बीसी आहे, असे दोन ट्रायंगल्स पिक करायचे होते, असे दोन ट्रायंगल्स पिक करायचे होते आणि कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते. चलो, घरी सॉल्व्ह करा एकदा आणखी, म्हणजे समजेल. चलो, हा एमसीक्यू सॉल्व्ह करा. ट्राय करा तुम्ही. In triangle PQR, angle R is equal to angle P and QR is equal to 4 centimeter, PR is equal to 5 centimeter. Then the length of PQ is, PQ ची लेंथ विचारली. पहा, इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. PQR, PQR अँगल R इज इक्वल टू अँगल P म्हटलंय, म्हणजे R जितका आहे तितकाच P आहे. म्हणजे हा क्रॉस असेल तर हा पण क्रॉस आहे. QR दिलेला आहे 4 सेंटीमीटर, QR दिलेला आहे 4 सेंटीमीटर. PR दिलेला आहे 5 सेंटीमीटर, PR दिलेला आहे 5 सेंटीमीटर. देन द लेंथ PQ, PQ लेंथ काय असेल असं विचारलं. व्हॉट इज द लेंथ PQ? अरे काय क्वेश्चन आहे का? येस, सेजल मध्ये 4 सेंटीमीटर. हो सर, ए आन्सर. रिझन सांगा मला, रिझन सांगा.
सर तोच सेकंड थिअरम. करेक्ट. Opposite angles of equal sides are equal. हा. ओके. हे थेरम होतं ना आपल्याकडे. थेरमचं कॉन्व्हर्स पण होतं आपल्याकडे, बरोबर ना. आयसोस्केलस ट्रायंगलच्या थेरमचा कॉन्व्हर्स पण होता. कॉन्व्हर्स असा होता की साइड्स ऑपोजिट टू इक्वल अँगल्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजे दोन अँगल्स इक्वल आहेत ना, यांच्या समोरच्या साइड्स पण इक्वल होतील. म्हणजे ही जितकी साइड असेल ना तितकीच ही पण असेल. म्हणून PQ 4 आहे. म्हणून PQ 4 सेंटीमीटर आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. समजलं असेल तर हँड रेज करा. नाही काय नाही, सिंपल थिअरम आहे. सिंपल थिअरम आहे की इक्वल अँगलच्या ऑपोजिटच्या साइड पण इक्वल असतील. ते 5 सेंटीमीटर फक्त आणि फक्त तुम्हाला फसवण्यासाठी दिले. त्याची गरज पण नाहीये प्रॉब्लेम मध्ये ते 5 सेंटीमीटर द्यायची. कुठे लागत पण नाहीये ते. जाऊ पुढे. It is given that triangle ABC is congruent to triangle FDE and AB is equal to 5 centimeter, angle B is equal to 40 degree, angle A is 80 degree, then which of the following is true? Which of the following is true? ड्रॉ करून पहा तो ट्रायंगल एबीसी ड्रॉ करा. ट्रायंगल FDE ड्रॉ करा. AB ला 5 सेंटीमीटर द्या, B ला 40 टाका तिथे, अँगल A ला 80 टाका आणि पहा ऑब्झर्व करून. टाइम लागणार आहे या क्वेश्चनला तुम्हाला. ऍटलिस्ट 1 मिनिट तरी जाईल. सर बी आहे करेक्ट. बी आहे का? बी. मृण्मय म्हणतो बी, सेजल म्हणते बी, वेद म्हणतो बी. इतका डिफिकल्ट नाहीये. हो सर बीच आहे. पहा एबीसी आणि FDE कॉन्ग्रुएंट आहेत ना का. एबीसी आणि FDE कॉन्ग्रुएंट आहेत. ABC कॉन्ग्रुएंट आहे FDE शी नाही का. FDE शी. सो AB 5 सेंटीमीटर आहे. AB 5 सेंटीमीटर आहे. अँगल बी दिलेला आहे 40 डिग्री. अँगल बी दिलेला आहे 40 डिग्री. अँगल ए दिलेला आहे 80 डिग्री. 80 डिग्री. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? पहिली गोष्ट मला सांगा, हा सी अँगल किती येईल रे? बोला, सी अँगल किती येईल? सांगून टाका, सी अँगल किती येईल? 60 degree. 60. Angle sum property of a triangle. The sum of angles of a triangle is 180.
80 प्लस 40 असतं 120, 120 प्लस 60 असतं 180, म्हणजे हा 60 डिग्री असेल. आणि सांगितलेलं काय, एबीसी कॉन्ग्रुएंट आहे एफडीई शी ना. एबीसी, ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एफडीई. एफडीई म्हणजे ए जितका आहे तितकाच ए जितका आहे तितकाच एफ आहे, म्हणजे हा 80च राहणार आहे. बी जितका आहे तितकाच डी आहे. बी तर 40 होता, हा पण 40 राहणार आहे, 40 डिग्री. आणि सी जितका आहे तितकाच ई राहणार आहे. सी होता 60, ई पण असेल 60 डिग्री. कुठे आहे ऑप्शन की ज्यामध्ये ई 60 आहे? ओके, इथे पण आहे, इथे पण आहे. नाहीये, एफ तर 80 पाहिजे होता. आणि डी 40 आहे का? डी 40 आहे, म्हणजे यामधलं असू शकतं. बट आता इथे काय म्हटलेलं आहे, हे एबी 5 सेंटीमीटर असेल, एबी 5 सेंटीमीटर असेल तर एफडी पण 5 सेंटीमीटर असेल, म्हणजेच डीएफ 5 सेंटीमीटर असेल. बी ऑप्शन, बी वाटतं मला. येस, बी इज द करेक्ट आन्सर. कारण ही साइड जर एबी 5 असेल ना, तर हे पण 5 असेल. चलो, क्लिअर असेल तर हँड रेज करा फक्त. पुढे जातो. गुड. सांगा, करायचं का प्रूफ की एबीसी इज एन आयसोस्केलस ट्रायंगल with AB is equal to AC. Draw AP perpendicular to BC to show that angle B is equal to angle C. Yes, हा लास्ट प्रॉब्लेम आहे तुमचा एक्सरसाइज 7.3 मधला. ओके, हा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपलं न्यू आर्टिकल स्टार्ट होईल. ओके, इन इक्वॅलिटीज इन ट्रायंगल, की जे की ट्रायंगल्स मधलं लास्ट आर्टिकल आहे, जे की ट्रायंगल्स मधलं लास्ट आर्टिकल आहे. 7.4 त्याच्यावरती बेस एक्सरसाइज आहे. बस ते झालं की हा ट्रायंगल टॉपिक कम्प्लीट होईल. 7.3 मधलं लास्ट एक्सरसाइज, 7.3 मधला लास्टचा क्वेश्चन पहा, इथे सॉल्व्ह करून दाखवतो. लक्ष द्या, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. सोपा क्वेश्चन आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, एबीसी इज एन आयसोस्केलस ट्रायंगल विथ एबी इज इक्वल टू एसी. ड्रॉ करून घेतो ना हा ट्रायंगल, एबीसी आयसोस्केलस ट्रायंगल ड्रॉ करून घेतो. पहा, ए बी सी हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, इन विच एबी इज इक्वल टू एसी. एबी जितकी आहे तितकीच एसी असं सांगितलेलं आहे. नंतर म्हटलंय ड्रॉ करा एपी परपेंडिक्युलर टू बीसी. एपी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा बीसी वरती. देन शो दॅट अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. तर अँगल बी आणि सी इक्वल आहेत हे शो करा. अँगल बी आणि अँगल सी इक्वल आहेत हे शो करा. बस कुणी असा आन्सर देऊ नका मला, बस की सर इक्वल साइडच्या ऑपोजिट अँगल्स आहेत म्हणून ते इक्वल आहेत. ओके, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे फक्त इथे. ओके, बरोबर आहे तुमचं, काय रॉंग आहे असं नाहीये की एबीसी हा एक आयसोस्केलस ट्रायंगल आहे, याने आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये एबी इज इक्वल टू एसी आहे. मग इक्वल साइडच्या ऑपोजिट असणारे अँगल देखील इक्वल असतात. ही गोष्ट बरोबर आहे तुमची की एबीसी इज इक्वल टू, इथे पी आहे ना रे हा पॉइंट. सर RHS वापरून करायचंय. येस येस येस, RHS रूल यूज करून करायचं नाही काय. पहा, तुम्हाला काय करायचंय, आपलं टार्गेट हे की एपीबी आणि एपीसी हे दोन राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे बाय RHS रूलने, बाय RHS रूल ऑफ कॉन्ग्रुएन्स. टार्गेट हे की ट्रायंगल एपीबी अँड ट्रायंगल एपीसी. आता एपीबी मी येल्लोनी ड्रॉ करतो. पहा, एपीबी म्हणजे हा ट्रायंगल एपीबी हा कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे आपल्याला एपीसी शी, जो की मी ग्रीनने मार्क करतो इथे. एपीसी
आता हे दोन ट्रायंगल्स राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. ओके, हा इथे 90 आहे, हा इथे 90 आहे. मग मला सांगा RHS रूल काय सांगतो? दोन 90 डिग्रीचे अँगल, दोन राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी कंडिशन काय आहे? कंडिशन काय आहे बोला, सांगा मला तुम्ही. काय इक्वल पाहिजे? हायपोटेनियस आणि राईट अँगल इक्वल दाखवायचं. राईट अँगल तर इक्वलच असतो नाही का? राईट अँगल तर इक्वलच असतात. सर हायपोटेनियस आणि कोणतीही एक साईड नाही का? जे दोन ट्रायंगल्स आहेत, दोन राईट अँगल ट्रायंगल्स तुम्हाला दिसत आहेत, एक येलो वाला राईट अँगल ट्रायंगल आणि एक ब्ल्यू वाला राईट अँगल ट्रायंगल. सो या दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याचा हायपोटेनियस आणि कोणतीही एक साईड इक्वल दाखवा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होऊन जातात असं सांगतो RHS रूल. असं सांगतो RHS रूल. APB आणि APC हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आणि मग लिहून टाकतो ना मी तर, AB इज इक्वल टू AC. रिझन काय देऊ सांगा? गिवन गिवन. तर AP इज इक्वल टू AP कॉमन साईड. वा, AP इज इक्वल टू AP, याला सेकंड देतो आणि म्हणतो कॉमन साईड. मग झाले ना एक. आणि पहा ना, हा 90च्या समोरचा आहे ना, AP 90च्या समोरचा आहे ना, आणि हा AC 90च्या समोरचा आहे, म्हणजे दोन्ही हायपोटेनियस आहेत ना रे, हायपोटेनियस आहेत ना दोन ट्रायंगलची. मग हायपोटेनियस इक्वल दाखवलात आणि एक साइड इक्वल दाखवली, मग असं म्हणू शकतो ना की ट्रायंगल APB कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल APC. आणि मग हे दोन ट्रायंगल एकदा का कॉन्ग्रुएंट झाले की हे दोन अँगल्स पण इक्वल होतील ना. हे येलो वालं फुल दिसतंय का इथे, आणि हे इकडे एक फुल, म्हणजे हा अँगल रे थोडक्यात. अँगल B इज इक्वल टू अँगल C इक्वल होईल ना, B आणि C इक्वल होईल. बाय विच रूल रे? CPCT. हा, CPCT. बाय विच रूल? बाय CPCT. बोला, समजलं का? हो सर. अभ्यास करा रे, अभ्यास करा. नोट्स बनवा हा रोज. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का यात? समजलं नाही असं आहे का? समजलं सर. थांबू का मग रे? थांबू का? उद्या भेटू. म्हणजे नॉर्मल डाऊट होता की जेव्हा आपण कोणत्या दोन ट्रायंगल्सना कॉन्ग्रुएंट म्हणतो तेव्हा त्या कॉन्ग्रुएंट्सची जर का मिरर इमेज वगैरे दिलेली असेल तरी त्यांना कॉन्ग्रुएंट म्हणता येतं का? त्या म्हणजे फक्त ओरिएंटेशन मॅटर करतं. बिलकुल बिलकुल. त्याची मिरर इमेज जरी असेल ना, दोन ट्रायंगल जरी कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे मिरर्स पण कॉन्ग्रुएंट असतील. ओके, मिरर्स पण कॉन्ग्रुएंट असतील, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, थँक्यू सर. चलो, बाय एव्हरीवन, भेटू उद्या. थँक्यू सर. बाय. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय.